ते पाहू शकाल 60 धाबा अगदी सोप्या आणि सरळ लवकर चेस केल्या होत्या. ती जोडी यावेळेस मैदानात जात असताना टीम झुगेरवाडी संघाची टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय टीम धामोती संघाला. तर गोलंदाज ट्रॅक गोलंदाज P1च्या षटकामध्ये संघाचा सरसेनापती कल्पेश यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर आणि दुसऱ्या बाजूला योगेश. दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू आहेत, दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि आज मात्र या धारोळ नगरीमध्ये एकमेकांसमोर येऊन ठेपलेत. पाहूया कोणता संघ मात्र इथे विजयी होतोय आणि टीम नागेवाडी संघाला फाईट देण्यास सज्ज होतोय. तर गेम ऑन. फर्स्ट बॉल आणि पहिला बॉल वाईट आलाय. श्री गणेश झालाय टीम झुगेरवाडी संघाचा. बोनसच्या स्वरूपात धावफलकावर धावा ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक शून्यातून पुढे चाललाय. कट केलंय. फिल्डिंग चांगली आहे, चांगलं फील्ड झाले आहे. इथे पाहू शका मैदानामध्ये परेश होता बॉल खाली, चांगलं फील्ड केली. आणखीन एक दामोती संघाचा चांगला खेळाडू एक ऑलराऊंडर आहे परेश देखील, चांगलं फील्ड केली आहे. कल्पेश आलाय गोलंदाज ट्रॅकवर. P1चा षटक स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. दोन्ही कॅप्टन एकमेकांसमोर मात्र मैदानात पाहू शकाल. शॉर्ट बॉल आहे, उचली दिली, फक्त दिशा दाखवली. थर्ड मॅनला बॉल चाललाय. इथे मात्र गॅप मधून ट्रॅव्हल झालाय चौकार. जेव्हा चांगले दोन खेळाडू एकमेकांसमोर येतात तेव्हा खेळ देखील चांगला होतोय. आधीचे बॉल पाहिले तर कल्पेशच्या बाजून पडले आणि आताचा बॉल योगेशच्या बाजून. पुढचा बॉल पुन्हा एकदा योगेश टू कल्पेश. हा बॉल देखील दिशा दिले, फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव सन्मान दिला जातोय, कमबॅक केला गेलाय. चौकार आल्यानंतर 6 या आकड्यावर पाहू शकाल धावफलक टीम झुगेरवाडी संघाचा. योगेश पारध्याने प्रवीण ही सलामीची जोडी बऱ्याच उशिरानंतर 3 बॉल योगेशने फेस केल्यानंतर मात्र इथे चौथ्या बॉल स्ट्राईक मिळाली जाते. पण कशा प्रकारे हा बॉल खेळला जाईल प्रवीणच्या माध्यमातून. हा बॉल रिव्हर्स केला होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही आहे. दुधारी तलवारीचा वापर आणि आलाय इथे डॉट बॉल. वेगाने हा बॉल फेकला गेला, पूर्तता मात्र वेगाने केली जाते. गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. चांगली ओव्हर टाकली जाते या षटकामध्ये. पाहू शकाल कल्पेश स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मैदानात खेळ केला जातोय. टीम धामोते आणि झुगेरवाडी हे दोन संघ एकमेकांसमोर. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये फेकून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळते 4. आलाय चौकार. डॉट आला त्यानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. चांगली मात्र बॅटिंग होती. कधी चौकार, कधी डॉट, कधी चौकार, कधी डॉट. मॅच बॉल मैदानात आला. इथे मात्र स्कूप केलाय. सुपला शॉट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आलाय धमाकेदार चौकार.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लावल्या जातात. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. इथे मात्र कल्पेश हल्ले चढवले गेलेत आणि आता मात्र परेश आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. संघाचा एक चांगला ऑलराऊंडर आहे. और परेशला पाहतो आपण मैदानात दुसरा स्पेलसाठी प्राचारण केलं जात आहे. इथे मात्र रिव्हर्स अटॅक केलाय. दुधारी तलवारीचा वापर. डीप कव्हर एक्स्ट्रा मध्ये फिल्डर आहे. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 2 धावा चोरल्या जात आहेत. आपण पाहू शकाल परेशला इथे मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना डावखुऱ्या हाताचा गोलंदाज इथं प्राचारण केला जातोय. ज्याच्याकडे नॅचरल स्विंग असतंय असं म्हटलं जात आहे. पुन्हा एकदा हातावर बॉल मात्र आत आलाय आणि आणखीन एक धाव चोरली जाते. अगदी डिफेन्सिव्ह खेळ केला जातोय फलंदाज योगेशच्या माध्यमातून. हॅलो, यावेळेस फटका दमदार आहे. षटकार. बाईक हिट. आता मात्र रिव्हर्स अटॅक केली होती. पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. पायावर जाऊन बॉल आदळलाय. दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय आणि दुसरी सुद्धा पूर्ण होतीये. चांगली रनिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅट्समन प्रवीण साठी. इथे पुन्हा एकदा जोरदार अपील. हा बॉल देखील चांगला आहे. डॉट आलाय. आणखीन एक डॉट. बॉल 25 आकड्यावर आपण पाहू शका. टीम जुगरेवाडी संघाला पाहतो. अगदी पाहायला गेलं तर चांगले लास्टचे शेवटचे 2 बॉल चांगले फेकले गेले. गोलंदाज परेशच्या माध्यमातून 11 धावा खर्च केले जातात.
ज्ञानेश्वर आलाय तिसऱ्या स्पेल मध्ये. हा बॉल सोडून दिलाय पंच आम्हाला सांगत असताना वाईट बॉल आहे इथे. माझा पहिलाच बॉल थोडीशी दिशा खराब पाहायला मिळाली आणि हा वाईट बॉल आलाय. पाहायला गेले तर 26 धावा धावफलक लावल्या जात आहेत टीम जुगरीवाडी संघाकडून. हा फटका चांगला आहे, क्लास दाखवलाय, बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार, दमदार षटकार. पहिल्याच बॉलवर धमाका पाहायला मिळाला ना. आता इथे बॅट शिखडा योगेश पार्थ बॅक टू द डग आउट. हॅलो थँक्यू डीजे. अगदी दुपारच्या सत्रामध्ये चांगले धून वाजवले जात आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन दिनेश शेंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वन डाऊनचा बॅट्समन यावेळेस वैभव रवाना झालाय आणि पहिला बॉल डॉट देखील खेळलाय. चांगली ओव्हर, पहिल्या बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक केला जातोय गोलंदाज निवृत्तीकडनं. ज्ञानेश्वरकडनं आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. हा बॉल फसवा फेकला होता, स्लोवर डिलिव्हरी स्वतःच्या फॉलोमध्ये अडवला जातोय. आणखीन एक कमबॅक. रिव्हर्स दुधारी तलवारीचा वापर, आणखीन एक डॉट. काय कमबॅक पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. अगदी 2 ओव्हरचा विचार केला तर 25 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या. त्यानंतर पहिला बॉल गोलंदाज ज्ञानेश्वरने वाईट फेकला, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट डॉट डॉट. चांगला कमबॅक आहे. एक षटकार वगळता चांगली ओव्हर टाकली गेली आहे आणि हा बॉल इथे मात्र ईस्टर्नच्या पाठी लॉंग स्टॉपला चाललाय. नशिबाचा चौकार. ओव्हरचा शेवट गोड चौकाराने धावफलकावर धावा झाल्यात 36 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात.
वाईटने झाली आहे. आपण पाहू शकाल थोडंसं कानमंत्र दिलं जातं निवृत्तीला कल्पेशच्या माध्यमातून. अजूनही पाहायला गेलं तर फलंदाज प्रवीण चांगलं बॅटिंग करतो मैदानात सलामीला आलाय आणि चांगलं बॅटिंग करत असताना हा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत आणि बॅक टू बॅक दुसरा बॉल देखील वाईट आहे. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा वाईट 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 फक्त आणि फक्त वाईट बॉल टाकले जात आहेत. बॅक टू बॅक 3 वाईट फेकली गेली तर गोलंदाज निवृत्तीकडून थोडासा कुठेतरी दडपण पाहायला मिळत आहे. आणि समोरचा फलंदाज सलामीला आलाय. चांगलं बॅटिंग झाली. 7 बॉल 16 या आकड्यावर खेळतोय आणि हा बॉल स्वतःच्या पॉलिसीमध्ये अडवला जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालाय. डोक्या शिगंटा थ्रो निसटलाय आणि 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. हा फटका चांगला आहे आणि इथे धावा देखील चांगला मिळतील. रन्स मध्ये 4 आलाय चौकार. मागच्या मॅचच्या ओव्हरमध्ये कमबॅक केला आणि या ओव्हरमध्ये धावा चोरल्या जातात. पुन्हा एकदा सेल जमिनीला दान झाले आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा चोरल्या जातात. हॅलो यावेळेस शिरोजम बॉल आदळलाय आणि त्यानंतर धाव देखील सोडली जाते. डॉट बॉलला देखील धावा चुकल्या जातात. हे मात्र टीम झोगरेवाडी संघाच्या फलंदाजांचं हे माणस हे धाडस आहे. त्यांना माहिती आहे एक एक धाव मात्र महत्वाची आहे कारण समोरची टीम देखील तेवढ्याच ताकदीची आहे. टीम थांबवते. हा बॉल डॉट आलाय लांब ठेवला स्लोअर डिलिव्हरी आणि गतीमध्ये परिवर्तन आणि डॉट बॉल. स्लो बॉल पण सवलतात खराब बॉल. पाहायला गेलं तर गोलंदाज निवृत्तीचा तर तब्बल 4 बॉल वाईड फेकलेत. आपण पाहू शकाल अगदी 4 बॉल वाईड फेकत असताना अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत मैदानात. आणि हा बॉल देखील शेवट गोड करणारा शेवटच्या बॉलवर आलाय चौकार.
डीजे फॉर्म आहे. चला मॅचला होते सुरुवात. प्रवीण आलाय गोलंदाज ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर धोक्याची घंटा. सोनू एकही बॉल न खेळता डगआउटच्या रस्त्याला विकेट. परेशला पाहतो लेफ्ट आर्म बॅटर आहे. यावेळेस दिशा दिली. फुल टॉस बॉल होता. बॉल चाला डीप कव्हर एक्स्ट्राला. आता मात्र स्वतःच आणि संघाचं खातं खोलत असताना आलाय चौकार. प्रवीण गोलंदाज ट्रॅकवर. हा बॉल अगदी पाहायला गेला तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फक्त आणि फक्त प्रेशर आणि प्रेशर फलंदाजावर टाकलं जातं टीम झुगरवाडी संघाकडून. पाहायला गेलं तर चांगली ओव्हर टाकली जाते. प्रवीण आता बॅटिंग आधी चांगली केली आणि आता ओव्हर देखील चांगली टाकली जाते. परेशला पाहतो स्ट्रायकिंग इनला. पुन्हा एकदा फुल टॉस होता. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. वैभव आलाय बॉल खाली आणि चांगली फिल्डिंग झाली आहे. एकच धाव स्ट्राईकला आणला जात आहे. फलंदाज कल्पेशला. पाहूया संघाचा सरसेनापती यावेळेस मैदानात गेलाय आणि 54 धावांचा टार्गेट मात्र त्या सेट केलंय आणि ते चेस करत असताना टीम धामोतीला पाहतोय. 53 धावा धावफलक लावल्या टीम झुगरेवाडी संघाने आणि येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये बनवायचे 54 आणि एक विकेट तर गेली. आणि इथे काय मैदानामध्ये नशिबाची साथ. दुपारच्या जेवणामध्ये नशिबाचं जेवण करून आलाय की काय. फलंदाज कल्पेश लॉंग स्टॉपला बाईच्या स्वरूपात आलाय चौकार. थँक्यू डीजे. असंच काही म्हणावं लागेल. जादू मात्र मैदानात झाली की काय. डॉट आला तरी देखील चौकार आला आणि आता बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रनस्मृती 4 आलाय धमाकेदार या शेवटच्या बॉलवर चौकार. निरमा से आए दूध की सफेदी, निरमा से आए रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा. थँक्यू डीजे. पाहू शकाल 13 धावा धावफलक लावल्या जातात. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ इथं समाप्त झालाय आणि एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावर. नवीन बॉलर आलाय गोलंदाज ट्रॅकवर. भरतला पाहतोय आपण. परेश साठी हा बॉल होता. फुल टॉस फक्त दिशा दिली आणि बॉल चालाय थर्ड मॅनला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जमिनीला गुदगुल्या करत चौकार.
पहा काय मात्र इथे अगदी लय मध्ये आमचं डीजे मास्टर दिनेश शेंडेला पाहू शकाल. चांगले धून वाजवले जातात. हा फटका इथे मात्र कॅलरीज कमी आहे. टप्पा पडलाय. पहिल्या टप्प्यात बॉल उचललाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. फलंदाज कल्पेशला पाहतोय ज्याचा बॅट मधून 2 चौकार आलेत आणि आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. अगदी 54 धावांचा टार्गेट मात्र इथे चेस करायचंय आणि ते टार्गेट चेस करत असताना सोनू मात्र एकही बॉल न खेळता बाद झाला आणि त्यानंतर चांगली पार्टनरशिप बेटअप करावी लागेल या दोन फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला 1 डाऊनचा बासमान संघाचा सरसेनापती हार्ड हिटर कल्पेशला पाहतोय. बॉलला फेकून दिले. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. रन्स मिळतील अर्धा डझन. स्ट्राईक स्वतःकडे का ठेवली त्याचं मात्र उत्तर देत असताना टीम जुगेवाडी संघाला भरत चढवलेला हल्ला पुन्हा एकदा बॅटचा स्विंग चांगला होता. बॉल बॅट मध्ये संपर्क नाही. आता मात्र बॉलला लांब ठेवलं जात आहे थोडस आणि त्यानंतर आलाय डॉट बॉल. चांगला बॉल टाकला. कमबॅक करावा लागेल. अगदी 24 आकड्यावर टीम धामोते संघाला पाहतोय आपण. एका बाजूला दामोते दुसऱ्या बाजूला झुगरेवाडी. सारखा फलंदाज जुनी क्रीजवर आणि हा फटका देखील आडवा बॅटने केला. मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे. थोडासा फंबल झालाय. धाव चोरली जाते आणि 2 धाव मात्र पूर्ण केले जात आहेत. थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय फिल्डिंग करत असताना झुगरेवाडी टीमच्या खेळाडूंवर. षटकार चौकार आल्यानंतर मात्र थोडासा कमबॅक पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र स्वतःकडे पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये केला. स्टेट अँड ड्राईव्ह बॉल जाईल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. हा धमाकेदार चौकार. बॉल आणि 24 धावेची गरज आहे. 12 बॉल मध्ये बनवायचे 24 थेंब दामोते संघाला. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज आलाय संघाचा सर सेनापती योगेश फारदे. यावेळेस त्याला माहिती आहे आपल्या खांद्यावर जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. मगाच्या मॅच मध्ये एकही ओव्हर टाकली नव्हती परंतु आत्ताचा सामना महत्वाचा आहे. प्रेशर आहे आणि प्रेशर स्वतःलाच हँडल करावा लागेल. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मात्र गोलंदाज ट्रॅकवर. समोर परेश आहे डावखुऱ्या हाताचा. त्याला मात्र बॉल फेकलाय आणि ते पहिल्याच बॉलवर पार्टनरशिप मात्र तोडत असताना परेशला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. डिझेट
ज्ञानेश्वर आलाय नवीन फलंदाज जवळ स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. योगेशने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. पहिल्याच बॉलवर विकेट आली. यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगली फील्ड केली जाते. इथे मात्र चांगली ओव्हर टाकावी लागेल. 10 बॉल आणि आता गरज आहे 24 धाब्याची. 10 बॉल 24 धावा विजयासाठी बनवायची टीम धामोते संघाला. डान्सिंग द ग्राउंड स्टेप अँड ड्राइव्ह बॉल सीमारेषा पार. टॉस का बॉक्सला सलामी देणारा षटकार. इथे मात्र स्ट्रेट अँड ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्टेप होऊन खेळला होता. त्यानंतर फटका चांगला होता. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. शतकशाही प्रवीण एकच धाव स्ट्राईकला आणलं जाते कल्पेशला. पाहूया पुढचा बॉल. 8 बॉल आणि 17 धावेची गरज. 8 बॉल आणि 17 धावेची गरज आहे आता टीम धामोते संघाला. पाहूया कशा प्रकारे यावेळेस खेळ केला जाईल. आता मात्र दोन्ही दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर. एका बाजूला योगेश दुसऱ्या बाजूला कल्पेश. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. स्टेप अँड ड्राईव्ह फटका फसला. या फटक्यासाठी शतक सजवलं होतं. मित्रा कॅच सोडली की मॅच सोडली आहे याच तुला उत्तर मिळेल आता. नशिबाची साथ मात्र कल्पेशच्या नावावर पाहायला मिळतीये. पाहू शकाल काय फटका खेळला होता. मासा मात्र जाल्यात अडकला होता पण तो जाल फाडून मात्र बाहेर निघाला. आणि आता मात्र या विकेटची किंमत मोजावी लागेल की काय टीम जुगरेवाडी संघाला. पाहूया आता मात्र समीकरण 7 बॉल 13 ची गरज आहे. पुन्हा एकदा टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे एकच धाव घेईल कारण स्ट्राईक स्वतःकडे असणे गरजेचं आहे. त्याला माहिती स्ट्राईक स्वतःकडे असणं गरजेचं आहे. आणि आता समीकरण 6 बॉल 12 ची गरज. कंपल्सरी चेसिंग सहा बॉल आणि 12 धावेची गरज. पाहूया भवितव्य मात्र वैभवच्या हातामध्ये. हा बॉल इथे स्टिकरवर जाऊन पॉइंट झालाय आणि इथे हिट विकेट पाहायला मिळतीये. आणि आता मात्र
न्यू बासमान एंटर झाला मैदानामध्ये. निवृत्ती 5 बॉल आणि 12ची गरज आता. हा फटका चांगला क्लास दाखवलाय. बॉल झाला फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्र खाली आहे. जमीन आग लावत रन्स मध्ये 4 आलाय चौकार. चार 8 असं समीकरण. निवृत्ती गेल्या गेल्या चौकार दाखवतोय. पुन्हा एकदा बॅटचा स्विंग चांगला होता आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. फसवा बॉल फेकला. गतीमध्ये परिवर्तन केलं. वेगाने हा बॉल सरळ टाकून दिला. समोरून बॉल काढलं जाते डॉट. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र 3 बॉल आणि 8ची गरज. आणखीन एक डॉट. मैदानामध्ये डॉट आणि डॉट पर्सेंटेज पाहायला मिळतात. 2 बॉल 4ची गरज. 2 बॉल 8ची गरज. पाहूया इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल का, कारण नॉन स्ट्राईकचा फलंदाज त्याच्यामध्ये क्षमता आहे. ज्ञानेश्वर त्याच्या माठमधून चौकार षटकार आलेत. डान्सिंग द ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्र आहे खाली. दुसरा धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय आणि आता समीकरण पहा. शॉट ओके. इथे मात्र पाहू शकाल शॉर्ट रन. आणखीन आधीच मात्र धावांचा दुष्काळ आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळतीये. पाहू शकाल मैदानात. आता मात्र 1 बॉल आणि 7 धावेची गरज. आणि आता इथे सामना फिनिश झालाय. टीम सुग्रवाडी टीम इथे मात्र विजय होतीये. हार्ड लक टीम धामोते आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी टीम सुग्रवाडी.